स्वामी समर्थ हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे सोलापूर विमानतळाला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव देण्यात यावे. त्यासोबत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या 40% अनुदान वाढीचा निर्णय तातडीने घेऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, या मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. कुलकर्णी यांनी अजितदादांची भेट मुंबईमध्ये घेतली. सोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील केला. त्यानंतर त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अजित पवार यांच्याकडे देऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना साकडे घातले. राज्यात 11,000 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय आहेत. या ग्रंथालयांमध्ये जवळपास 20,000 कर्मचारी तुटपुंज मानधनावर काम करीत असून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवण्या इतपत सुद्धा त्यांना मानधन मिळत नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असूनही अशा परिस्थितीत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील 20,000 कर्मचारी ग्रंथालयामध्ये काम करत आहेत. त्यामुळे ग्रंथालयाचे अनुदान वाढ करून दर्जा बदल, नवीन ग्रंथालयास मान्यता देणे व केंद्र शासनाचा निधी प्रत्येक ग्रंथालयास देण्यासंदर्भातच्या प्रस्तावासही मंजुरी मिळावी. तसेच राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे 40% अनुदान वाढीचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, याबाबत महेश कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी शरद येच्छे हे देखील उपस्थित होते.